प्रेमळ भक्तांनो, जर तुम्हाला येणाऱ्या संकटांपासून मुक्त व्हायचे असेल तर तुम्ही श्रीसंत सद्गुरू बाळूमामा या मंत्राचा नक्कीच जप करा व नामस्मरण करा। एकदा नक्कीच तुम्ही जरी नामस्मरण करायला सुरुवात केली तर आयुष्यभर हे गुरुमाऊली नक्कीच तुमच्या सोबत राहतील, हे निश्चिंत खरे। असेच बाळूमामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी तुम्हाला मिळवायचे असतील तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून संदेशाला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये आत्ताच टाईप करा, हे गुरुमाऊली आम्ही तुमचे बाळ आहोत। देहबुद्धी आहे तोवर म्हणजे मी देही आहे ही भावना आहे तोपर्यंत काळजी राहणारच। काळजी मनातून असते जोवर संशय फिटत नसतो, परमेश्वराचा आधार वाटत नसतो तोवर काळजी मनाला कधी सोडत नसते, हे निश्चिंत खरे। नक्कीच मित्रांनो, तुम्ही भगवंतांची इतकी सेवा करा की भगवंत प्रत्येक क्षणी तुमच्यासोबत असतील। आपल्या शरीरात मुख्य जसे हृदय आणि बाकीचे अवयव प्रत्यक्ष गौण आहेत ना, तसेच परमार्थात मुख्य साधन एकच ते नामस्मरण आहे आणि बाकी साधने नक्की गौण आहेत। आपले जीवन हे बाळूमामांच्या हाती आहे आणि बाळूमामा नामांच्या स्वाधीन प्रत्यक्ष आहे, हे पक्के तुम्ही लक्षात घ्यावे। नक्कीच आयुष्यात जर संकटे आली तर मामांना आपली संकटे तुम्ही सांगा। संकटे प्रत्यक्ष वाढू लागली तर संकटांना मामांची ताकद सांगा आणि संकटे आयुष्यातून निघून गेली की सर्वांना मामाची तुम्ही नक्कीच महिमा सांगा। हेच तुमच्यासाठी उत्तम गोष्ट आहे। भगवंतांची दिव्यत्व, धर्माची धार्मिकता व माणसाचे माणूसपण या तीन गोष्टींचा त्रिवेणी संगम माणुसकी या प्रेरणेत आहे। म्हणून माणुसकीला जो नक्की जागला त्यानेच देव पूजला, त्यानेच प्रत्यक्ष धर्म पाळला व तोच माणूस या पदाला प्रत्येक वेळी शोभला। नक्कीच हे मात्र खरे। चंचलता आणि अस्थिरता हे मनाचे एक पद्धतीचं स्वरूप आहे। जितकी तुम्ही घाई कराल तितकाच उशीर होत जाईल, हे विचित्र सत्य आहे। नक्की फलाकांक्षा ठेवून केलेली भक्ती माणसाला अधीर बनवते। जितकं मन फळासाठी आतुर तितकंच ते प्रत्यक्ष शुद्धाहीन नसतं, हे मात्र त्यापेक्षा खरे। नक्कीच मित्रांनो, जर तुमचा विश्वास असेल तर हा संदेश तुमच्याकडे जितकाही वेळ असेल तितका वेळ देऊन तुम्ही हा संदेश नक्कीच ऐका। भगवंत सांगतात, आयुष्यात अनेक संधी चालून येतील, तू फक्त आणि फक्त तू जर का त्या प्रत्यक्ष पकडल्या नाहीत तर दोष हा नक्कीच प्रेमळ भक्तात तुझा आहे। नंतर प्रत्यक्ष तुला नक्कीच लक्षात घ्यायचं आहे। प्रत्येक गोष्टी चांगल्या घडण्यासाठी संयम देखील तुला ठेवावा लागेल आणि जो संयम ठेवत असतो तो मात्र नेहमी पुढे जातो आणि जो संयम ठेवणार नाही तो सर्वात जास्त मागे सरतो, हे मात्र निश्चिंत स्वरूपात खरी आहे आणि अगदी सत्य आहे। पक्षी जेव्हा जिवंत असतात तेव्हा तो प्रत्यक्ष किड्या मुंग्यांना खातात, पण जेव्हा पक्षी मरण पावतात तेव्हा तेच किडे मुंग्या त्या पक्षाला खातात। वेळ आणि स्थिती केव्हाही बदलू शकते। कोणाचा अपमान करू नका आणि कोणाला कमीही लेखू नका, कारण वेळ प्रत्येकांची बदलते, हे मात्र निश्चिंत स्वरूपात खरी आहे आणि प्रत्यक्ष सत्य आहे, हे तुम्हाला सर्वात आधी नक्कीच लक्षात ठेवायचे। बाकी मित्रांनो, जर मनाच्या शांतीशिवाय नक्कीच या जीवनात कोणतीहीच मोठी संपत्ती नाही, म्हणून तुमच्या मनामध्ये नेहमी प्रत्यक्ष तुम्ही शांती ठेवा, हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट आहे। आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही नक्कीच पुढे ऐका आणि आत्ताच प्रत्येकाकडे असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही शेअर करून ठेवा। मित्रांनो, संघर्ष प्रत्यक्ष माणसाला रडवतो पण नक्कीच आयुष्य घडवतो। विश्वास ठेवा, तुम्ही जेव्हा कोणासाठी तरी काही चांगले करत असाल तेव्हा तुमच्यासाठी सुद्धा कोठे ना कोठेतरी नक्कीच हे गुरुमाऊली चांगले करत असतात। इतकाच फरक आहे की ते आपल्याला कधी दिसून येणार नाही, हे मात्र निश्चिंत स्वरूपात खरी आहे आणि पक्के सत्य आहे। बाकी मित्रांनो, तर नक्की मोडतोड करायला ज्ञान लागत नसते, पण तोडजोड करायला शहाणपण नक्कीच लागते। प्रत्येक वेळी आपलेच प्रत्यक्ष सर्वच निष्कर्ष बरोबर असतील असे नसते, तर काही वेळा गैरसमज दूर ठेवून एकमेकांना समजून घेण्यातच नात्याचे हित असते, हे तुम्ही सर्वात आधी समजून घ्या। सुख माणसाच्या अहंकाराची परीक्षा घेत असते तर दुःख माणसाच्या धैर्याची। दोन्ही परीक्षामध्ये जो उत्तीर्ण होत असतो तोच माणूस जीवनात नेहमी यशस्वी होतो,
हे तुम्हाला समजून घ्यायचे. आयुष्य ही फार अवघड शाळा आहे. तुम्ही कोणत्या वर्गात आहात हे तुम्हाला ठाऊक नसेल. पुढची परीक्षा कोणती आहे हे देखील नक्कीच तुम्हाला याची कल्पना नसेल. बाकी प्रत्येक वेळी जर तुम्ही यामध्ये संयम राखून चांगल्या पद्धतीने अनुभव प्रत्येक गोष्टीमध्ये घ्याल तर तुम्हाला कोणत्याच पद्धतीने दुःख होणार नाहीत. माणसानं कुंडीतल्या नाही तर प्रत्यक्ष जमिनीत लावलेल्या झाडासारखं असावं. कोणी पाणी घालेल या आशेवर राहून जळून जाण्यापेक्षा जमिनीतील ओलावा शोषून प्रत्यक्ष घेत मोठं व्हावं, उंच उंच वाढत राहावं. एवढं मात्र नक्कीच तुम्ही तुमचं आयुष्य करा. बाकी जीवनात संपत्तीने फक्त सुविधा मिळून जातील पण समाधान व सुख कधीच मिळणार नाही. सुख आणि स्वास्थ्य मिळवण्यासाठी आपसातील प्रेम आणि आपापल्यांचीच प्रत्यक्ष साथ असणे हे अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, भगवंत सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, आम्ही नेहमी तुझ्यासोबत आहो. तू फक्त निस्वार्थ मनाने आमची भक्ती कर. हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. बाकी मित्रांनो, अडचणी किती जरी असल्या तरी त्या अडचणी संपत असतात. तुम्ही फक्त संयम ठेवा आणि अगदी निस्वार्थ मनाने भगवंतांची नक्कीच भक्ती करा. जगणं ठाऊक असणाऱ्यांना वागणं कसं असावं हा प्रश्न कधी पडणार नाही. जीवन जगण्याची कला फक्त त्यांनाच माहिती असते जे स्वतःसोबत दुसऱ्याचाही आनंदाचा मनापासून विचार करतात. हे निश्चिंत खरे. तुमच्या आयुष्यात भरपूर संकटे येतील. त्या संकटांमुळे तुम्ही हताश होऊ नका आणि लक्षात घ्या, क्षणभर आयुष्यातील सारे दरवाजे बंद झाल्यासारखे तुम्हाला वाटू लागेल. त्याच वेळी परमेश्वर तुमच्यासाठी एक दरवाजा असा उघडतो की त्या दरवाजात हजारो पर्यायी प्रत्यक्ष मार्ग असतात. ते बघण्याची दृष्टीच फक्त तुमच्यामध्ये पाहिजे. बाकी भगवंत प्रत्येक वेळी तुम्हाला साथ देईल. फक्त तुम्ही प्रयत्न मात्र करा. सुख पाहिजे असेल तर प्रत्यक्ष तुम्ही रात्री कधीच जाऊ नका. नक्कीच मित्रांनो, आणि जर तुम्हाला शांती पाहिजे असेल तर दुपारी झोपू नका. सन्मान पाहिजे असेल तर व्यर्थ बोलू नका. आणि आयुष्य आनंदात जगायचेच असेल तर तुम्ही तुमच्या जवळचे नाते कधीच तोडू नका. काळजी हृदयात असते, शब्दांत नाही. आणि नक्कीच राग शब्दांत असतो, हृदयात नाही. गरजेपुरती माणसे वापरण्याची सवय प्रत्यक्ष नसली पाहिजे. एकदा नाते जोडले तर ती शेवटच्या श्वासापर्यंत निभवण्याची तुम्ही सवय करून घ्या. हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. विश्वास प्रत्येक गोष्टीवर नक्कीच ठेवा, पण विश्वास तुम्ही त्याच माणसावर ठेवा जो माणूस तुमच्यावर ठेवतो. आयुष्यात एखाद्याला रडून किती पूजापाठ होम हवन केले तरी काही एक फायदा होणार नाही. पण जर का तुम्ही रोज एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू जरी आणले ना तर साधी अगरबत्ती तुम्हाला लावण्याची गरज पडणार नाही. हे मात्र निश्चिंत खरे. एक सुंदर विचार. एके दिवशी चिमणीने मधमाशीला विचारले की तू इतक्या मेहनतीने प्रत्यक्ष मध बनवतेस आणि माणसे ते तुझ्यापासून प्रत्यक्ष तो मध हिसकावून घेतात, तुला वाईट नाही का वाटत? तेव्हा प्रत्यक्ष मधमाशी खूप सुंदर उत्तर देते. ती म्हणते, माणसे फक्त मी बनवलेला मध घेऊन जातात. मध बनवण्याची कला ते प्रत्यक्ष घेऊ शकत नाहीत. त्याच पद्धतीने या संपूर्ण जगात कोणीही तुमची नकल करू शकतो पण तुमचं टॅलेंट कोणी घेऊ शकणार नाही. म्हणून आनंदी जगा. हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे. खूप सुंदर असतात ते क्षण ज्यात मित्र सोबत असतात, परंतु त्याहून सुंदर असते ते क्षण ज्या प्रत्यक्ष क्षणामध्ये भगवंत सोबत असतात. ज्या पद्धतीने दुःख आहे त्या पद्धतीने सुख देखील येईल. फक्त संयम राखणे हाच आयुष्यातील सर्वात सुंदर नक्कीच पर्याय आहे. नक्कीच माणसाचे खरे रूप प्रत्यक्ष तेव्हाच दिसून येते जेव्हा तो त्याच्या बोलण्यातून वाईट उच्चार नक्की शब्दांचा करतो. आत्मविश्वासाने, अपमानाला, धीराने, अपयशाला आणि माणुसकीने खरोखर माणसाला जिंकता येते. सुख तुम्ही किती नावलौकिक मिळवले यात नसून तुम्ही किती समाधानी आयुष्य जगलात यामध्ये खरे सुख आहे. जगासमोर किती देखावा जरी तुम्ही केला तरी प्रत्यक्ष कर्म हे कर्म असतात. आज ना उद्या त्याचे फळ हे तुम्हाला निश्चिंत स्वरूपात भोगावे लागतील. याची तुम्ही नेहमी काळजी घ्या. पैसा किती प्रिय जरी असला ना तरी तो कमवताना माणुसकी कधी तुम्ही सोडू नका. मित्रांनो, परमेश्वर सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, प्रत्यक्ष भय कोणत्याही गोष्टीचे असू देऊ नको. तू जर निस्वार्थ मनाने माझी भक्ती करशील ना तर मी नेहमी
नक्कीच तुझ्या सोबत राहील. आठवणीने पाणी उलटायला प्रत्यक्ष बोटांना डोळ्यांतील पाणी लागते आणि मनातील गुपित सांगायला मात्र हक्काची व्यक्ती 101% लागते. नक्कीच अज्ञानी माणूस चुका लपवून मोठा होण्याचा प्रयत्न करतो आणि ज्ञानी माणूस मात्र चुका सुधारून नक्कीच मित्रांनो पूर्णत्व मोठा होतो. हे अटळ सत्य. वागण्यात प्रत्यक्ष खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो, हे देखील खरे. नक्कीच मित्रांनो, भगवंत सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, अपेक्षा करू नको, अपेक्षा करणं सोडून दे. जर तुला अपेक्षात करायची सवय लागलेली असेल तर तू अपेक्षा स्वतःकडून कर. हेच तुझ्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे. कारण एकदा अपेक्षा करणं जर माणसानं सोडलं की सुख आपोआप आपल्या मागे धावत येतं. या गोष्टीची तुम्ही जाणीव ठेवा. इच्छा मर्यादित असल्या की स्वाभिमान विकायची कधी गरज लागणार नाही. लहान लहान गोष्टीमध्ये कधी कधी मोठा अर्थ असतो, फक्त तो मात्र आपल्याला प्रत्यक्ष समजून घ्यावा लागतो. एखाद्याला चुकीचं समजण्यापूर्वी एकदा तरी त्याची स्थिती तुम्ही जाणून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करा. मित्रांनो, शत्रूच्या गोंधळापेक्षा मित्रांची शांतता अधिक त्रासदायक असते. चुका टाळण्याचा एकमेव मार्ग एकच, तो म्हणजे अनुभव मिळवणं. आणि अनुभव मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे प्रत्यक्ष चूक करणं आहे. दुसऱ्यांच्या प्रत्यक्ष आकाशात नेहमी नक्की इंद्रधनुष्य बनण्याचा प्रयत्न केला तर आनंदाचा पाऊस आपल्याही उपभोगता होतो. निरपेक्ष, निरागस आणि पवित्र प्रेम लाभणं ही आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी एक पद्धतीची कमी आहे. सुखी व्हायला अजिबात खर्च लागत नसतो, पण सुखी आहे हे दाखवण्यासाठी प्रत्यक्ष खर्च लागत असतो. म्हणून दिखावा कधीच करू नका. एवढ्या मात्र गोष्टी प्रत्येकाने नक्कीच लक्षात ठेवा. मित्रांनो, प्रत्येक वेळी तुम्हाला ही नक्कीच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. जितकं जास्त तुम्ही प्रत्यक्ष गर्व कराल ना, त्यापेक्षा जास्त तुम्हाला अडचणी नक्कीच येतील. म्हणून गर्व कधीच कोणत्या गोष्टीचा करू नका. तर नक्कीच तुम्ही सर्वात जास्त परमेश्वरांवर विश्वास ठेवा. हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट आहे. भगवंत सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, ज्या ज्या गोष्टी तुला हव्या आहेत त्यापेक्षा सर्वात उत्तम आणि सर्वात चांगल्याच गोष्टी आम्ही तुला देऊ. फक्त आणि फक्त तू आमची निस्वार्थ मनाने सेवा कर. कारण जो निस्वार्थ मनाने सेवा करतो भगवंतांची, खरोखर भगवंत त्यांच्या नेहमी पाठीशी असतात. हे मात्र निश्चिंत खरे. आयुष्य प्रत्येकाला समान संधी देतो बरं का. फरक फक्त इतकाच आहे की काहीजण ती संधी ओळखून जातात तर काहीजण ती संधी दुर्लक्ष करतात. हे मात्र अगदी सत्य आहे आणि अगदी खरी आहे. सुंदर क्षणांची प्रत्यक्ष वाट पाहायची नसते, असे कधीच नसते. तर कधी कधी आपल्याला संयम ठेवणे हेच आयुष्यातील सर्वात मोठं प्रत्यक्ष आपल्यासाठी औषध आहे. सुख मागून मिळणार नाही, सुख शोधून कधी सापडणार नाही. सुख अशी गोष्ट आहे जी दुसऱ्याला दिल्याशिवाय प्रत्यक्ष तुम्हाला कधीच मिळणार नाही. बाकी मित्रांनो, वेळेवर विश्वास ठेवा. घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी कारण असते. हे वेळ सिद्ध करून दाखवते. हे तुम्हाला समजून जायचे. उंच उडण्यासाठी पंखाची गरज फक्त पक्ष्यांना असते. मनुष्याला तर फक्त विनम्रताच प्रत्यक्ष पुरेशी आहे. बाकी सुख मिळवायचे असेल तर तुम्ही नेहमी परमेश्वरांचे नामस्मरण नक्कीच करत चला. हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. नक्की भूतकाळातील पश्चाताप आणि भविष्यातील चिंता दोन्ही असे चोर आहेत जे तुमचं वर्तमानातलं सौंदर्य चोरून टाकतात. सन्मान सर्वाचाच करणं हे एक पद्धतीचे संस्कार आहेत, परंतु आपला आत्मसन्मान प्रत्यक्ष जपणं हा प्रत्यक्ष आपला अधिकार आहे. हे तुम्ही प्रत्येक काळी समजून घ्या. जीवन प्रत्येक मार्गावर प्रत्यक्ष तुम्हाला जीवनात काटे दिसतील. नक्कीच तुम्हाला त्या काट्यांमधून फूल बनवून कसं फुलायचं हे प्रत्यक्ष तुमच्यावर अवलंबून आहे. नेहमी समाधानी राहा, कारण प्रचंड महत्त्वाकांक्षी वृत्तीसुद्धा आपल्याला चिंताग्रस्त करून सोडते. हे निश्चिंत खरे. भगवंतांवर सोपवण्याचा अधिकार त्यांनाच असतो ज्यांचे प्रयत्न प्रामाणिक असतात. बाकी मित्रांनो, तुम्ही देखील फक्त प्रयत्न करा आणि तुमचे प्रत्येक प्रयत्न केल्यानंतर यश भगवंतांच्या हाती सोपवा. कारण भगवंत जे काही आपल्याला देतील ते खरोखर सर्वात उत्तम आणि सर्वात चांगल्या गोष्टी देतील. हे मात्र अगदी खरे. फक्त आणि फक्त आपल्याला भगवंतांवरती
सर्वात जास्त विश्वास नक्कीच ठेवायचे. आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुम्ही इतका ऐकलेला असाल तर नक्कीच आम्ही तुमचे आभार मानतो. मित्रांनो, गोष्टी किती वाईट तुमच्या आयुष्यात घडू लागल्या तरी निराश होऊ नका, उदास कधीच तुम्ही होऊ नका. फक्त विश्वास तुम्ही परमेश्वरांवर ठेवा, हेच तुमच्यासाठी उत्तम गोष्ट आहे. सुंदरचा नजर वेधून घेते पण स्वभाव हृदय वेधून ठेवतो, हे निश्चिंत करे. नक्कीच दुसऱ्यांकडे काय आहे ते पाहून तुमच्या सुखासाठी स्पर्धा केली तर प्रत्यक्ष स्पर्धा जिंकता येते, परंतु सुख कधी तुम्हाला जिंकता येणार नाही. म्हणून जे काही तुमच्याकडे आहे त्यामध्ये आनंदी राहा. तुमची आर्थिक श्रीमंती किती उच्च जरी असली ना तरी तुमच्या वर्तमानाची उंची देखील तितकीच महत्त्वाची असते, हे अगदी खरे. बाकी आयुष्य प्रकाशित करण्यासाठी अंधाराचा सामना प्रत्येकाला करावा लागतो. जीवनात पुढे जायचंच असेल तर अशा गोष्टीमध्ये तुमचं मन स्थिर करा, ज्या गोष्टीत ते प्रत्यक्ष व्यस्त राहील. ज्या गोष्टीमध्ये तुमचं मन प्रत्यक्ष व्यस्त राहणार नाही तर गडबडीत राहील, त्या प्रत्यक्ष गोष्टीमध्ये तुमचं मन कधीही प्रत्यक्ष घालू नका. नक्की कष्टाविना मिळवणं की प्रत्यक्ष अहंकार निर्माण होतं आणि कष्टाने मिळवलं की जाणीव मात्र 101% मित्रांनो निर्माण होते. राग आणि मतभेद पावसाच्या ढगांसारखा असावे, एकदाच बरसून मोकळे व्हावेत. नक्कीच आयुष्याचा खेळ शांततेने खेळत चला, कारण गोंधळ प्रेक्षक करतात, खेळाडू कधीच नाही. तक्रार तर सारं जग करतं. तुम्ही आभार मानायला शिका, हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम गोष्ट आहे. बाकी चांगल्या वेळी अभिमान आणि वाईट वेळी चिंता कधीच करू नका. दोघांमध्येही प्रत्यक्ष बदल असतो. नक्कीच हे तुम्हाला लक्षात घ्यायचे. वादाचं काय, ती येतातही आणि जातातही. मातीत घट्ट पाय रोवून उभं राहता प्रत्येकाला आलं पाहिजे, हे मात्र अगदी खरे. नात्यांना तुम्ही वेळ देत चला, कारण आठवणी किती जरी सुंदर असल्या तरी सहवासाचा आनंद प्रत्यक्ष देऊ शकणार नाहीत, हे निश्चिंत स्वरूपात खरे. जीवनात कोणीही प्रत्यक्ष हरत नाही, तर प्रत्यक्ष काहींनी त्यांच्या स्वप्नांपेक्षा अधिक जबाबदारीला महत्त्व दिले. बाकी मित्रांनो, जर तुमचा विश्वास असेल की भगवंत नेहमी आमच्यासोबत आहेत तर भगवंत नक्कीच तुमच्यासोबत असतील. फक्त तुम्ही संयम ठेवा आणि नेहमी भगवंतांची भक्ती ही निस्वार्थ मनाने करा. बाकी तुमची सर्वोत्तम संपत्ती ज्ञानाने भरलेले मन नसून प्रेमाने भरलेले एक हृदय आहे. सुख हवं तर रात्री जागू नका, शांती हवी तर दिवसा झोपू नका, सन्मान हवा तर व्यर्थ काही बोलू नका आणि प्रेम हवं तर आपल्यांना कधीच तुम्ही नक्कीच मित्रांनो सोडू नका. तुमच्या शैलीनुसार जगण्यासाठी हिंमत हवी, कारण परिस्थिती तर नेहमीच विरुद्ध असते. बाकी मित्रांनो, किती जास्त अडचण जरी असली तरी नेहमी तुम्ही परमेश्वरांवर विश्वास ठेवत चला, हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट आहे. भगवंत सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, तुला जी गोष्ट हवी आहे ती गोष्ट आम्हाला नक्कीच माहिती आहे. तू फक्त संयम ठेव आणि अगदी निस्वार्थ मनाने आमची भक्ती कर, हेच तुझ्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट आहे. बाकी मित्रांनो, अडचणी किती जरी असल्या तरी निराश होऊ नका. नेहमी तुम्ही परमेश्वरांवर विश्वास ठेवा, हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम नक्कीच गोष्ट आहे. जीवनात 2 गोष्टींचे मोजमाप करणं थांबवत चला, स्वतःचं दुःख आणि दुसऱ्यांचा आनंद. बाकी मित्रांनो, जीवनात पैशांची साठवणूक नव्हे तर गुंतवणुकीची प्रत्यक्ष तुम्ही करत चला. नक्कीच गुंतवणुकीची कला आत्मसात करायला नक्कीच तुम्हाला हवी. मन जितकं शांत असेल तेवढ्याच हुशारीने बुद्धीचा वापर करता येतो. चांगले काम करणारा माणूस कधीच सन्मान मागत नसतो, त्याचे कार्यच त्याला प्रत्येक सन्मानास पात्र बनवते, हे निश्चिंत खरे. जितकं मन पवित्र ठेवाल तितकं भगवंत जवळ येतील, कारण पवित्रतेमध्येच ईश्वरांचा वास असतो, हे समजायला हवं. ईश्वर फक्त परमात्माच बरोबर ठेवतो, सर्वांना रिकाम्या हाताने पाठवतो आणि रिकाम्या हाताने परत देखील बोलवतो, हे समजून घ्यायचे. नक्कीच मित्रांनो, भाग्यात व चित्रात फक्त रंगाचा प्रत्यक्ष फरक असतो. चित्रात मनासारखे रंग भरते येतात आणि भाग्यात नकळत रंग भरले जातात. नक्कीच भाग्यात रंग भरले जातात ते म्हणजे आपल्या कर्मामुळे. म्हणून मित्रांनो, किती जास्त संकटे जरी असले, किती जास्त दुःख जरी असले तरी देखील नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक विचार करत चला,
हे जो तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट आहे. आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुम्ही इतका वेळ देऊन ऐकलेला असाल तर नक्कीच आम्ही तुमचे आभार मानतो. मित्रांनो, भगवंत सांगतात, एक चांगली नजर ती आहे जी स्वतःमधील कमतरता आणि दुसऱ्यामधील चांगली प्रत्यक्ष गुण शोधत असते. कारण भगवंत नेहमी सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, एक गोष्ट नक्कीच तू लक्षात घे की प्रत्येक गोष्ट जर तुला मनासारखी करायचीच असेल तर तुला सर्वांमधले वाईट गुण न शोधता चांगले गुण शोधायचे आहेत. जर तू प्रत्यक्ष दुसऱ्यांमधले चांगले गुण शोधशील तर हेच तुझ्यासाठी चांगली गोष्ट आहे. बाकी आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुम्ही इतका वेळ देऊन ऐकलेला असाल तर नक्कीच धन्यवाद. मित्रांनो, भगवंत सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, मी नेहमी तुझ्यासोबत आहे आणि नेहमी मी नक्कीच तुझ्यासोबत राहील. फक्त आणि फक्त तू आमची निस्वार्थ मनाने नक्कीच भक्ती कर. हे जो तुझ्यासाठी सर्वात सुंदर आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. नक्कीच सुंदर दिवस येण्यासाठी वाईट दिवसांचा सामना प्रत्येकाला नक्कीच करावा लागतो. अंतर्मन आणि बाह्य वागणूक जर समान असेल तर जीवन प्रत्येकाचे आनंदी होते. गेलेला क्षण म्हणजे आयुष्य समजून घेण्याची संधी. प्रत्यक्ष आणि येणारा प्रत्येक क्षण म्हणजे आयुष्य जगण्याची एक पद्धतीची भेट आहे. नक्कीच समजूतदारपणा हा ज्ञानापेक्षा खूप महत्त्वाचा आहे. नक्कीच प्रत्यक्ष आयुष्य तुम्हाला अभिनय करायला शिकवते. त्यामुळे चांगले हेच आहे की तुम्ही एक कसलेले अभिनेता व्हा. हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम गोष्ट आहे. ज्या प्रार्थनेत इच्छा कमी आणि भक्ती जास्त असते ती प्रार्थना सर्वश्रेष्ठ आहे. बाकी स्मित हास्य करत राहा, कारण दिवसाची सुरुवात चांगली झाली की दिवसाचा शेवटसुद्धा चांगला होतो. आणि सर्वात मोठी गोष्ट, जेव्हा माणसाचा वर्तमान चांगला असतो तेव्हाच माणसाचे प्रत्यक्ष भविष्य चांगले होऊन जाते. म्हणून श्रीकृष्णाने सांगून ठेवले, माझ्या प्रेमळ भक्तांनो, जर भविष्य तुम्हाला चांगलं करायचं असेल तर नक्कीच तुम्ही तुमचे वर्तमान आनंदाने जगायला शिका आणि नेहमी सकारात्मक पद्धतीने तुम्ही तुमचं जीवन नक्की जगायला शिका. हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम गोष्ट आहे. सर्व काही तसंच असतं, फक्त बदलते ती वेळ, जाणीव आणि प्रत्यक्ष दृष्टिकोन. कठीण काळात सर्वात मोठा आधार म्हणजे आशा असते, जे एक सुंदर स्मित प्रत्यक्ष देते आणि हळुवारपणे म्हणते, सर्व काही ठीक होईल. नक्कीच जीवनात क्षणिक मोह हा प्रत्यक्ष आयुष्यभराच्या पश्चातापाचे एक पद्धतीचे कारण बनतो. कष्ट केल्याने धन वाढते, गोड बोलल्याने ओळख प्रत्यक्ष वाढते आणि आदर दिल्याने प्रत्यक्ष तुमची कीर्ती वाढते. हे मात्र अगदी खरे. कधी कधी शब्द अपुरे पडतील, पण सुंदर स्मित हास्य सर्व काही तुम्हाला नक्कीच सांगून जाईल. मित्रांनो, मनुष्याचा स्वभाव वच त्याला विश्वसनीय बनवतो, त्याची संपत्ती नव्हे. बाकी तुमच्या आयुष्यामध्ये किती जास्त अडचणी जरी आल्या तरी नेहमी जर प्रत्यक्ष तुम्ही भगवंतांवर विश्वास ठेवाल ना, तर प्रत्येक गोष्ट अगदी चांगली होईल आणि सर्वात उत्तम होईल. हे मात्र निश्चिंत स्वरूपात खरी आहे आणि सत्य आहे. आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुम्ही इतका वेळ देऊन ऐकलेला असाल तर आम्ही तुमचे आभार मानतो. मित्रांनो, हा संदेश पुढे नक्की शेअर करा. प्रत्येकाकडे तुम्ही हा संदेश शेअर करून आताच कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाईप करा, हे गुरुमाऊली, आम्ही तुमचे बाळ आहो. बाकी आयुष्यात किती दुःख जरी असले तरी सुख देखील येणार आहे, याची नेहमी तुम्ही जाणीव ठेवून कष्ट करत राहा. कारण कष्ट केल्याने एक ना एक दिवस भगवंत आपल्याला आपल्या कष्टाचे नक्कीच फळ देतात, हे निश्चिंत खरे. बाकी मित्रांनो, प्रत्यक्ष आयुष्यात कोणाचाही चांगुलपणा वाया जाणार नाही. तो कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात परत येईल. हे फक्त भगवंत जाणत असतो की प्रत्यक्ष तो कधी द्यायचं आणि प्रत्यक्ष कधी परत द्यायचं नाही, हे अगदी खरे. चित्र रंगवताना रंगीत प्रत्यक्ष खडू जरी तुटले तरी चित्र रंगवणं थांबवायचं गद्दीच नसतं. तसंच खायचं जीवनातही असतं, हे निश्चिंत खरे. मनाचं सौंदर्य हे प्रत्यक्ष महत्त्वाचं असतं. चेहरा तर वयाचा कैदी आहे, हे तुम्हाला समजून घ्यायचे. मित्रांनो, जीवनात यश मिळवायचंच असेल तर तुम्ही भगवंतांवर विश्वास ठेवा.
आणि अगदी निस्वार्थ मनाने तुम्ही त्यांची भक्ती करून प्रयत्न करा आणि कर्म चांगले करत राहा. तुमच्या दोषांवरील उपाय हे तुमच्याकडेच आहे. फक्त ते शोधण्याची प्रत्यक्ष प्रसिद्धी नक्कीच तुम्हाला घ्यावी लागेल. हे निश्चिंत खरे. व्यक्तीची खरी ओळख हे त्याच्या अंतःकरणातील नम्रतेत होते. हे मात्र तितक्या पद्धतीने नक्की सत्य आहे आणि खरे. जीवनात किती जास्त संकटे जरी आली तरी नेहमी तुम्ही विश्वास तुमचा भगवंतांवर ठेवा. कारण जो भगवंतांवर विश्वास ठेवतो तो मात्र नेहमी पुढे जातो. हे नक्कीच खरी आहे आणि सत्य आहे. मित्रांनो, परमेश्वर सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, ज्या काही गोष्टी तुला मिळवायच्या आहेत त्यापेक्षा सर्वात उत्तम गोष्टी आम्ही नक्कीच तुला देऊ. फक्त आणि फक्त तू आमची अगदी निस्वार्थ मनाने भक्ती कर. नक्कीच मित्रांनो, हा संदेश पूर्ण ऐकला असाल तर नक्कीच धन्यवाद. आपण भेटूया पुढील एका गोड आणि प्रेरणादायी संदेशाद्वारे. नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा, जेणेकरून सर्वात आधी असे संदेश तुम्हाला मिळून जातील.